Hello, how are you students? Today we will think about the Marathi language second poem, again Santavani, and poem's name is योगी सर्वकाळ सुखदाता. नमस्कार मित्रांनो, आजची आपली पोएम आहे मराठीची योगी सर्वकाळ सुखदाता. ही पोएम किंवा ही कविता लिहिली आहे ती संत एकनाथांनी. त्यांचा जन्म 1533 मध्ये झाला आणि मृत्यू 1599 मध्ये झाला. 1533 to 1599 that is the particular timing of this great sant. संत एकनाथ यांचा परिचय आपण करून घेताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की भागवत संप्रदायातील हे अतिशय थोर असे संत कवी होते. भागवत संप्रदायामधले जे थोर संत कवी होऊन गेले त्यामध्ये कदाचित एकनाथ हे अतिशय महत्वाचे संत होते. कारण का की 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे 1501 ते 1599 पर्यंत 1501 से लेकर 1599 तक जो कुछ महान संत हुए उनमें से संत एकनाथ बहुत बड़े प्रवर्तक मीन्स चेंजर, प्रवर्तक मीन्स पायोनार, प्रवर्तक मीन्स the person who would change the particular circumstances or surrounding. त्या प्रकारचे ते कवी होते किंवा आपण म्हणूया संत होते. आणि या संतांनी सांस्कृतिक प्रबोधन करताना संस्कृतीमध्ये परिवर्तन घडून आणताना अतिशय महत्वाची अशी काही ग्रंथ संपदा लिहिली. या कुछ ग्रंथ उन्होंने लिखे, उनमें से एक महत्वपूर्ण 2-3 ग्रंथों का नाम इस तरीके से दिया हुआ है. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादि ग्रंथ. ये ग्रंथ उन्होंने लिखे किंवा आपण म्हणूया मराठीत की ते ग्रंथ त्यांनी लिहिले. त्याच्यापैकी एक एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण. अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा. त्यांनी वेगवेगळे ग्रंथ तर लिहिले, त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळे अभंग सुद्धा लिहिले. त्याबरोबर त्यांनी गवळणी लिहिल्या. गवळणी हा अतिशय सुंदर असा अभंग, एक प्रकारचा गाण्यातून जे सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रकार आहे की गवळणी हा महाराष्ट्र मधला जो अतिशय सुंदर असा गाऊन एखाद्या गोष्टीची लोकांना जाणीव कशी करून द्यावी यासाठी हा गायला जाणारा प्रकार आहे. आणि सर्वसाधारणतः तो कृष्णाच्या जीवनाशी संबंधित है. पद लिहिली, भारुड लिहिले. यापैकी अभी ये जो सब उन्होंने लिखा, कुछ ग्रंथ लिखे, अभंग लिखे, गवळणी, पद, भारुड, इनमें से अगर सबसे बड़ी कोई उन्होंने परिवर्तनशीलता दिखाई हो तो वो थी भारुड. भारुड एक प्रकार का नाटक होता था जो रंगमंच के ऊपर जो है वो निभाया जाता था. और रंगमंच पर निभाते समय उसमें से समाज के अंदर के अलग अलग गलत चीजों के ऊपर हमला करने की कोशिश उनके पात्रों में से और उस भारुड के विषय में से की जाती थी. संत एकनाथांनी हे भारुड हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अतिशय लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में उन्होंने ये भारुड नाम का जो नाटक था छोटा सा, वो बहुत ही प्रभावी ढंग से उसका इस्तेमाल किया. वो बहुआयामी थे. बहुआयामी म्हणजे काय? बहुआयामी थे यानी क्या कि बहुआयामी यानी मल्टी डायमेंशनल थे. एकनाथ महाराज ने अलग अलग विषयों में, अलग अलग सामाजिक समस्याओं के ऊपर, अलग अलग हम कहेंगे आध्यात्मिक विषयों के ऊपर उन्होंने बहुत बड़े पैमाने के ऊपर लिखने की कोशिश की और समाज की जागृति करने की कोशिश उनके द्वारा की गई. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्यांचे प्रमुख विशेष होत. आता बहुश्रुतता म्हणजे काय की बहुश्रुतता म्हणजे काय? सगळ्यात विद्वान माणसापासून तर सर्वात अनाडी माणसापर्यंत, अज्ञानी माणसापर्यंत ज्याला
आपला विषय समजू शकेल, ज्याला आपला विषय कळू शकेल, अशा भाषेमध्ये, अशा विषयामध्ये लिहिणे याला बहुश्रुतता असं म्हणतात। समन्वयशीलता म्हणजे काय की दोन गोष्टींचा मेळ घालणे, यानी दोनों अलग अलग चीजों के बीच में या बातों के बीच में अनोखा मेल निर्माण करना, उसे समन्वयशीलता कहते हैं। सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, सर्वसामान्य जो लोक थे, भारत कहा जाता है किंवा आपण म्हणूया भारत म्हटला जातो की हा गरिबांचा देश आहे, भारत हा श्रमिकांचा देश आहे। तर ह्या गरिबांमध्ये जी काही त्यांच्यावर होणारा अन्याय असेल, त्यांच्यामध्ये सामाजिक प्रश्न असतील, त्यांच्या उद्धाराची तळमळ, उनका उद्धार हो, इसके लिए उनके मन में एक बड़े पैमाने के ऊपर जो है वो एक इच्छा थी कि वो दूर कर सके, इसके लिए उन्होंने काम किया। लेकिन भाषा जो है उनके अलग अलग काव्य प्रकारों की अलंकारिक थी, यानी फिगर ऑफ स्पीच से भरी हुई थी। पौराणिक कथा संदर्भ, यानी ज्यादातर हम जब हमारे संतों के काव्य देखते हैं, संतों के जो है लिखे हुए पद देखते हैं, अभंग देखते हैं, उसमें कहीं ना कहीं पे तो पुराण के बहुत सारे संदर्भ दिए जाते हैं। क्योंकि भारत ये धर्मप्रिय देश है, भारत में जो है धर्म के बारे में जो है लोगों के मन में एक आस्था है, उसके अगर उदाहरण दिए जाए तो लोगों के अंदर परिवर्तन करने की क्षमता बढ़ती है, ऐसा देखा जाता है। वो भी उन्होंने किया की पौराणिक कथा संदर्भ दिए। सुबोधता, सुबोध मागच्या वेळेस सुद्धा आपण हा शब्द वापरला होता। ज्या गोष्टीमधनं चांगला बोध होतो अशा प्रकारच्या पद्धतीने एखादी गोष्ट समजून सांगणे त्याला सुबोधता म्हणतात। कि कोई चीज जब हम एक तौर के ऊपर जिसको बहुत आसानी से लोगों तक किसी चीज को समझाने की कोशिश की जाएगी, उसे सुबोध कहा जाता है। ऐसी भाषा में उन्होंने पढ़ाने की कोशिश की। मराठीत जर तुम्हाला उत्तर लिहिताना एक वाक्य वापरायचं असेल तर असं म्हणू शकता की संत एकनाथ हे सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी, सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचून योग्य त्या पद्धतीने समाजाचं परिवर्तन करण्याचं महत्वाचं काम हे जे आहे संत एकनाथांनी केलं। त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशीही पाहायला मिळते की संत एकनाथांचा ग्रामीण भागाशी किंवा देहातों से उनका बहुत ही बड़े पैमाने के ऊपर जो है वो एक रिश्ता रहा। वहां पर अलग अलग तौर के ऊपर जो रूढ़ी परंपरा है, जो समस्याएं घिरी हुई थी, उसके ऊपर उन्होंने अपने काव्य में बहुत ही बढ़िया तरीके से लिखा हुआ हमें दिखाई देता है। जब हम 3 संतों का, 4 संतों का नाम लेते हैं, संत ज्ञानेश्वर म्हणजेच ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव, तो उसमें से अगर किसी व्यक्ति ने अलग अलग विषयों का, अलग अलग प्रकारों का काव्य का इस्तेमाल किया होगा तो वो एक तौर के ऊपर संत एकनाथ ही थे कि जिन्होंने सबसे बढ़िया तौर के ऊपर इन सब का इस्तेमाल करके समाज में जागृति लाने की कोशिश की। समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी किंवा आपण सगळे संत, वारकरी संत परंपरेतले जे संत बघतो, मग ते ज्ञानेश्वर असतील, मग ते तुकाराम असतील, एकनाथ असतील, नामदेव असतील, या सगळ्यांचं कार्य मोठंच आहे। परंतु काव्य प्रकारांचा सगळ्यात चांगल्या प्रकारे वापर मला तरी वाटतो की एकनाथ महाराजांनी जे आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो। संत तुकारामांनी अतिशय तिखट भाषेमध्ये जे आहे ते सर्व गोष्टींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या गोष्टींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। परंतु एकनाथांनी त्याच्या पुढे जाऊन जे आहे ते लोकांचे कान टोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला काय केलेला पाहायला मिळतो। आता हे संत एकनाथ जे होते त्यांनी हा जो अभंग लिहिलेला आहे, योगी सर्व काळ सुखदाता। आता योगी म्हणजे काय की योगी या शब्दाचा अर्थ काय आहे की योगी म्हणजे नक्की कोण, की योगी म्हणजे काय, योग्य मार्गावर चालणारा व्यक्ती, असा आपण त्याचा अर्थ या कवितेपुरता घेणार आहोत। योगी म्हणजे योगाची साधना ज्याने परिपूर्णरित्या केलेली आहे अशा पद्धतीचा मनुष्य म्हणजे योगी, एवढासा छोटा अर्थ या ठिकाणी या कवितेमध्ये नाही। तर योगी म्हणजे काय की ज्याने आपला जीवनाला अतिशय योग्य पद्धतीने निर्माण केलेलं आहे, योग्य पद्धतीने त्याने आपलं जीवन जे आहे त्याची तत्व पाळलेली आहेत, आपल्या जीवनामध्ये त्याने योग्य पद्धतीने जे आहे जीवनात चांगल्या अशा गुणांचा अंगीकार केलेला आहे, असा योगी सर्व काळ सुख दाता।
योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे काय की असा जो योगी आहे, असा जो योगी पुरुष आहे, असा जो योगी व्यक्ती आहे, हा नेहमीच सगळ्यांना सुख प्रदान करत राहतो किंवा सुख देत राहतो। याची गोष्ट किंवा हा विषय त्यांनी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कि जो योगी का मतलब क्या है, कि योगी का मतलब जिसके अंदर अच्छे गुण हैं। इसका मतलब इतना संकुचित नहीं है कि योगी यानी जिसने योगा का अभ्यास किया है, ऐसा नहीं कि जिसने अच्छे गुणों का अवलोकन किया है, जिसने अच्छे तौर के ऊपर अपने जीवन को एक तत्वों में ढाला हुआ है, वो व्यक्ति हमेशा, ऐसे व्यक्ति, ऐसे महान व्यक्तित्व हमेशा ही सुख दिया करते हैं समाज को। इसकी तुलना वो यहाँ पे इस अभंग में करते हैं। क्या कहा है तो हमें पहले मराठी में देखना पडेगा। प्रस्तुत अभंगात योगी पुरुष व पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे। योगी पुरुष म्हणजे काय की जो चांगला असं व्यक्तित्व आहे, ज्याने आपलं जीवन चांगल्या अशा आचरणाने निर्माण केलेलं आहे, चांगलं आचरण त्याने आपल्या आयुष्यात केलेलं आहे, नियमबद्ध पद्धतीने तो जगलेला आहे, ज्याने आपला जे आहे तो आत्मिक पद्धतीने जो चांगल्या पद्धतीने उच्च दर्जावर गेलेला आहे, असा व्यक्ती आणि पानी याची तुलना केली गेलेली आहे। आता पानी यानी पहले हिंदी में बताते समय मैं ये कहूंगा कि इस अभंग में जो है दो चीजों की तुलना की गई है, एक तो योगी पुरुष और दूसरा जो है पानी। पानी मनुष्य के जीवन में इतना ही नहीं कि पूरे जो सजीव है उनके जीवन में जो है महत्वपूर्ण भूमिका निभाता है। अमीबा नाम का एक कोशीय जीव यहाँ पर पानी में ही पैदा हुआ था। अमीबा नावाचा एक पेशीय जीव हा पाण्यामध्येच निर्माण झालेला होता आणि माणसाच्या जीवनामध्ये, प्राण्यांच्या जीवनामध्ये पाण्याला अतिशय महत्वाचं स्थान आहे। मग तेवढंच महत्वाचं स्थान हे योगी पुरुषाला सुद्धा आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी संत एकनाथ करतात। त्या दोघांची तुलना करतात। दे आर कंपेअरिंग द योगी पर्सन और वी कैन से योगी विथ water and how water and yogi are very very important in the life of a human being, and how maybe he is saying afterwards that yogis are more greater than the water. That differentiation he had done in this particular poem. आता आपण एक एक कडव्यानुसार, ओवीनुसार जे आहे त्या ओळींचा अर्थ पहिला मराठीमध्ये आणि नंतर आपण हिंदीमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला सारांश कवितेचा सांगणार आहे आणि नंतर काय तुम्हाला त्याच्या अभ्यासामध्ये करायचंय हे सुद्धा आपण पाहणार आहोत। पहिली ओळ अशी आहे की जेवी चंद्रकिरण चकोरासी, पांखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांशी मृदुत्व। जेवी चंद्रकिरण चकोराशी, ज्या पद्धतीने चंद्रकिरण चकोर पक्षासाठी अतिशय महत्वाचा आहे, म्हणजे चकोर पक्षी जो आहे तो चकोर पक्षासाठी जो चंद्राचा किरण असतो, चंद्राची जी आभा असते, चंद्राचा जो प्रकाश असतो तो अतिशय महत्वाचा मानला जातो। असं म्हटलं जातं की चंद्राची किरण पिऊन हा जो चकोर पक्षी जो आहे तो जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो। पांखोवा जेवी पिलियासी, ज्या पद्धतीने पांखोवा म्हणजे काय तर पांखोवा म्हणजे पक्षिणीचे पंख। ज्यावेळेस पक्षिणीचे पंख, ज्या पद्धतीने एखादी आपदा येते, जोरदार पाऊस येतो, प्रचंड मोठं वादळ येतं, तुफान येतं, त्यावेळेस आपल्या बालकांना, आपल्या पिल्लांना ते पंखाच्या खाली ठेवून ती जी पक्षिणी आहे ती वाचवण्याचा प्रयत्न करत असते। ती ज्या पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न करते तसंच त्यांनी अजून पुढे सांगितलंय, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांशी मृदुत्व। ज्या पद्धतीने चंद्रकिरण चकोराला महत्वपूर्ण आहे, पांखोवा जेवी पिलियासी, ज्या पद्धतीने आईचे पंख, पक्षिणीचे पंख हे एखाद्या पक्षिणीच्या पिल्लांना जितके महत्वपूर्ण आहे, त्या लहान पिल्लांच्या संरक्षणासाठी, त्यांना ऊब देण्यासाठी, त्यांना मोठं करण्यासाठी जितके महत्वाचे आहे। जीवन जैसे की जीवाशी, जीवन
जीवनाचे दोन अर्थ आहेत. जीवन म्हणजे लाईफ, जीवन म्हणजे जिंदगी, आणि दुसरा जीवनाचा अर्थ आहे जीवन म्हणजे पाणी. ज्या पद्धतीने सजीवांना पाण्याचं महत्व आहे तेवी सर्वांची मृदुत्व. ज्या पद्धतीने पाणी हे सर्वांना मृदुत्व म्हणजे काय, एक मुलायमता, एक सुकून जो प्रदान करण्याचा प्रयत्न हे पाणी करत असतं, त्याच पद्धतीने हा जो योगी पुरुष आहे तो योगी पुरुष सगळ्यांना जो आहे ते आपल्या गुणांनी जो आहे ते मृदुत्व देण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या जीवनामध्ये सुकून निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या जीवनाला अतिशय सुलभ, अतिशय सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. अशा पहिल्या दोन ओळीमध्ये संत एकनाथ सांगतायत. हिंदी में कहा जाए तो चंद्र किरण जिस तरीके से चकोर पक्षी के लिए महत्वपूर्ण है, कहा जाता है कि चंद्र किरण को पीके ही या उस चंद्र किरणों को पीके ही ये चकोर पक्षी जिंदा रहता है. पंखुआ जेवी पिलियासी, पंखुआ जिस तरीके से किसी पक्षिणी के पंख किसी उसके बच्चे के लिए, छोटे चूजों के लिए महत्वपूर्ण होते हैं, जीवन जैसे कि का जीवासी, जिस तरीके से किसी भी सजीव के लिए पानी का महत्व है, और पानी जिस तरीके से उनकी प्यास बुझाता है, उनको एक शांति प्रदान करता है, उसी तरीके का मृदुत्व, उसी तरीके से की मुलायमता, उसी तरीके का जो है वो सुंदरता, या हम कहेंगे एक संतुष्टता प्रदान करने का काम जो है वो योगी हमारे जीवन में करता है, या समाज के निर्माण में उसकी भूमिका उसी तरीके से होती है. दूसरा जो स्टांजा है उसमें क्या कहा है वो महत्वपूर्ण है. जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुख जाता. जळ वरी वरी क्षाळी मळ. आता पहिलीच ओळ महत्वपूर्ण आहे. जळ म्हणजे पाणी काय करतं, वरी वरी क्षाळी मळ. वरी वरी क्षाळी, क्षाळीचा अर्थ है कि धुने यानी धोना, कि जल वर वर क्षाळी मळ. पानी क्या करता है कि अगर हम पानी से नहाते हैं उसमें 2-3 अर्थ होते हैं. त्याच्यामध्ये 2-3 अर्थ आहेत की ज्यावेळेस आपण शरीराला जो आहे ते आंघोळ घालतो त्यावेळेस फक्त शरीराची जी आहे ती आपण म्हणूया शरीरावरती अडकलेली, त्वचेवरती अडकलेली घाणच जी आहे ती फक्त साफ होत असते. म्हणून त्यांनी म्हटलंय की जळ वरी वरी क्षाळी मळ. जळ पाणी फक्त शरीराच्या बाह्य भागाचा जो आहे तो मळ म्हणजे एक प्रकारची गंदगी ते काढण्याचा प्रयत्न करत असतं. योगी या सबाह्य करी निर्मळ. परंतु ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये एखादा योगी पुरुष येतो, योगी मनुष्य येतो, तो तुम्हाला काय करतो, सबाह्य करी निर्मळ. सबाह्य करी निर्मळ म्हणजे काय, सबाह्य म्हणजे आतमध्ये सुद्धा आणि बाह्य भागातून सुद्धा आंतरिक तुमचे गुणही बदलण्याचा तो प्रयत्न करतो आणि तुमचं वर्तवणूकही बदलण्याचा प्रयत्न करतो. करी निर्मळ. निर्मळ म्हणजे काय की ते पूर्णपणे जे आहे ते तुम्हाला निर्मळ म्हणजे ज्या ठिकाणी कोणताही मळ नाही अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं निर्माण करण्याचं काम तो सहवास, परंतु कोणाचा सहवास, योग्याचा सहवास तुम्हाला करू शकतो. पुन्हा एकदा मी हिंदी मध्ये सांगतो. जल ऊपरी तौर के ऊपर इंसान के शरीर को साफ सुथरा बनाता है, साफ सुथरा करता है. हम जब जल से नहाते हैं तो सिर्फ वो ऊपरी गंदगी जो है वो दूर करता है. योगी सबाह्य करी निर्मळ. योगी तो हमें अंदर से भी और बाहर से भी निर्मल बनाने की कोशिश करता है. उदक सुखी करी एक वेळ. आता त्याच्या दुसरी ओळ सगळ्यात महत्वाची आहे. उदक सुखी करी एक वेळ. परंतु तुम्ही ज्यावेळेस पाणी पिता त्यावेळेस काय होतं की तुम्ही पाणी पिल्यानंतर तुमची फक्त त्या क्षणीची जी आहे ती तहान काय करत असते, सुखी करण्याचं, तहान भागवण्याचं काम जे आहे ते पाणी करत असतं. योगी सर्व काळ सुखदाता. परंतु योगी व्यक्तीचं सानिध्य तुम्हाला लाभलं, योगी व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभला तर तुम्ही पूर्णपणे सर्व काळ जोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल त्या योगी व्यक्तीचा सहवास, त्याचे गुण, त्याने दिलेला उपदेश, त्याने सांगितलेले जीवनाचे जे ते आदर्श
याच्या पद्धतीने तुम्ही वागण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सर्व काळ सुखी राहू शकता। वही कहा है कि उदक का मतलब भी पानी होता है। पानी क्या करता है, एक ही बार आपको सुख देने की कोशिश करता है, पीने के बाद या नहाने के बाद। लेकिन योगी सर्व काल सुखदाता। एक बार योगी आपके जीवन में आ जाए, योगी आपके जीवन में परिवर्तन करने की कोशिश करना शुरू कर दे, आप उसके सानिध्य में रहने लगो, उसकी बातों का आचरण करने लगो, तो आप हमेशा के लिए सुखी रह सकते हो। उदकाचे तिसरा स्टांजा जो है किंवा आपण म्हणूया तिसरं जे कडवं आहे ते काय सांगतंय, उदकांचे सुकते किती, सवेंची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाशी विकृती पै नाही। उदकांचे सुखते किती, आता पाण्याचे सुख किती आहे की पाणी तुम्हाला किती सुख देतं। सवेंची क्षणे तृषित होती, सवेंची तत्काळ, सवेंचीचा अर्थ आहे तत्काळ लगेच, सवेंची क्षणे तृषित होती, त्या क्षणापुरता तृषित तुम्हाला लागलेली तहान जे आहे ते तत्काळ भागवण्याचं काम किंवा पुरं करण्याचं काम हे पाणी करतं। म्हणजे जर तुम्हाला प्रचंड तहान लागलेली आहे आणि तुम्हाला जर लगेच कोणीतरी एक थंड ग्लासभर माठातलं पाणी आणून दिलं तर तुम्हाला ते पिल्यानंतर तत्काळ जे आहे तुमच्या शरीराची जी आहे ती तहान भागणार आहे, तुमच्या शरीराला जो आहे तो आनंद मिळणार आहे, तुमच्या शरीराला जे आहे ती तृप्ती मिळणार आहे। परंतु ती बऱ्याच काळपर्यंत टिकणार आहे का, की एकदा तुम्ही पाणी पिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पाणी पिण्याची इच्छाच होणार नाहीये का? असं होत नाही। तर तुम्हाला पुन्हा एकदा जे आहे ती तहान लागू शकते आणि तुम्ही पुन्हा एकदा तहानेने तळमळू शकता। काय म्हटलंय पहा, उदकाचे सुकते किती, सवेंची क्षणे तृषित होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाशी विकृती पै नाही। आता पाण्याचं सुख हे एकनाथ महाराज सांगतायत की तात्पुरतं आहे, त्याला तुम्हाला जास्त काळपर्यंत ते तुमची तहान कायमस्वरूपी जी आहे ती भागू शकत नाही। परंतु योगिया दे स्वानंद तृप्ती, योगिया दे स्वानंद तृप्ती, योगी तुम्हाला स्वानंद तृप्ती देतो। तृप्ती म्हणजे तृप्त होऊन जाता। आता स्वानंद, आनंदाचे अनेक प्रकार आहेत। तुम्हाला जर कोणती तरी गोष्ट मिळाली तर तुम्हाला आनंद होईल। स्वानंद म्हणजे अचानक होणारा आनंद आणि जो तुमच्या अंतर्मनाला थोडाफार आनंद देतो त्याला आपण स्वानंद म्हणू शकतो। मग त्याच्यानंतर अनेक प्रकारचे आनंद आहेत, आनंद, स्वानंद, परमानंद, आत्मानंद। परंतु हा स्वानंद म्हणजे काय की तुम्हाला जीवनामध्ये कोणी, या ठिकाणी त्याचा अर्थ काय की जीवनामध्ये तुम्हाला कोणी रस्ता दाखवेल का नाही याची तुम्हाला शंका निर्माण झालेली असते आणि त्यावेळेस अचानक येऊन कोणीतरी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो, योग्य रस्ता दाखवतो। त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की योगिया दे स्वानंद तृप्ती। हा योगी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला तर तुम्हाला अतिशय अचानक मिळणारा जो आहे तो आनंद मिळू शकतो। सुखाशी विकृती पै नाही। आता एक लक्षात घ्या की सुखाशी विकृती पै नाही म्हणजे काय की या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नाहीये, या सुखामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नाहीये, या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची जे आहे तो आपण कोणाचं तरी वाईट करून, कोणाचं तरी वाईट चिंतून, कोणाचं तरी वाईट जे आहे विरुद्ध त्याच्या विरुद्ध कारस्थान करून तुम्हाला तो आनंद मिळणार नाहीये। तो आनंद अतिशय शुद्ध स्वरूपाचा आहे, तो आनंद अतिशय निर्मळ स्वरूपाचा आहे। असा आनंद तो योगी त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला देऊ शकतो। हिंदी में कहा जाए तो उदक का सुख इतना नहीं है, वो क्या करता है। उदक का मतलब पानी पीने के बाद आपको कितने कालखंड तक सुख मिल सकता है, बहुत कम कालखंड तक सुख मिलेगा। उस समय की जो आपकी प्यास है वो प्यास बुझाने का काम पानी करेगा, लेकिन बाद में वापस आपको प्यास लग सकती है। लेकिन ये जो योगी है उसका सानिध्य है, उसके साथ रहने से आपके गुणों में जो परिवर्तन होने वाला है वो स्वानंद तृप्ति, वो अचानक आने वाला आपको आनंद है, वो आपके मन को आनंदित कर देगा, आपके आत्मा को एक तौर के ऊपर जो है थोड़ा बहुत छू जाने की कोशिश वो करेगा। सुखाशी विकृति पै नाही, और ये जो सुख आपको मिलेगा
वो विकृत सुख नहीं होगा। विकृत का मतलब खराब सुख नहीं रहेगा, यानी उसमें कोई भी विकृति का मतलब ही यही है कि जो कृति सही नहीं है उसे विकृति कहा जाता है। वो विकृत सुख आपको प्रदान नहीं करता है, वो आपको एक सही मायने में सही तौर के ऊपर एक आनंद प्रदान करने की कोशिश करेगा। उदकाचे जे मधुरता ते रसनेशीची तत्वता, योगियाचे गोडपन पाहता होय निववता सर्वेंद्रिया। अगले स्टांजा में उन्होंने क्या कहा है, यहां तक अगर समझ में आया हो तो अगला भी थोड़ा बहुत समझ में आएगा कि उदकाचे जे मधुरता, आता पाण्याची जी मधुरता आहे, उदक म्हणजे पाणी, त्याची जी मधुरता आहे ते कोणाला मधुरता देतं, ते कोणाला सुख देतं, ते कोणाला आनंद देतं, ते रसनेसेची तत्वता, रसनेसीची तत्वता। रसना म्हणजे जीव, रसना म्हणजे टंग, रसना म्हणजे जीवा। ते फक्त पाणी तुम्ही पिल्यानंतर जे आहे ते तुमच्या जिभेलाच काय मिळणार आहे तर आनंद होणार आहे, असं एकनाथ महाराज सांगतायत। म्हणजे काय की इंद्रिय सुख जे आहे ते प्रत्येक इंद्रियाला जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते सुख मिळत असतं। इंद्रिय सुख हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यात्मामध्ये सांगितला गेलाय की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तिखट खाता, ज्याला तिखट खायला आवडतं त्याला तिखट जर खायला दिलं तर त्याला आनंद होईल। एखाद्याला गुलाबजाम आवडत असेल, त्याला जर गुलाबजाम खायला दिलं तर त्याला अतिशय आनंद होईल, त्याला फार तृप्त झाल्यासारखं वाटेल, त्याला आपण सगळ्यात चांगलं असं काहीतरी खाल्लंय असं वाटेल। त्याच पद्धतीने यांनी काय सांगितलंय किंवा एकनाथ महाराज काय सांगतायत, उदकाची मधुरता ते रसनेसेची तत्वता, यानी उदक पानी जो मधुरता प्रदान करता है, आनंद किसको देता है, सुख किसको देता है, वो ज्यादातर सुख जो है वो सिर्फ अपने जबान को देता है या टंग को देता है। टेस्ट बर्ड जो है वो टेस्ट बर्ड को जो है वो बहुत उत्तेजना देने का काम करता है, उनको सुकून देने का काम करता है, उनको मधुरता देने का काम करता है। लेकिन वो पूरे शरीर को जो है वो एक तौर के ऊपर हम कहेंगे आनंदित करता है क्या, सुख प्रदान करता है क्या, वो देखने लायक बात है, ऐसा संत एकनाथ जी का कहना है। उन्होंने क्या कहा है, उदकाचे जे मधुरता ते रसनेशेची तत्वता, योगियाचं गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया। लेकिन त्यांनी काय म्हटलंय की हा योगी एक वेळ तुम्हाला त्याचं सानिध्य मिळालं, योगी ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आला, योगी तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्हाला तो तुमचं जीवन परिवर्तन करायला त्यांनी सुरुवात केली, त्याचं गोडपण त्याची मधुरता इतकी मोठी आहे कि ये योगी जो है वो एक बार आपके जीवन में आ जाए तो आपके जीवन में सभी कटुता खत्म हो जाएगी, आपके जीवन में से कड़वाहट खत्म हो जाएगी। आप सही तौर के ऊपर, आध्यात्मिक तौर के ऊपर, एक अच्छे मार्ग के ऊपर, अच्छे जीवन जीने के ऊपर जो है वो मार्गक्रमण करना शुरू करोगे। होय निवविता सर्वेंद्रिया, तो योगी जो आहे तो फक्त तुम्हाला अशी ज्या पद्धतीने एखादे सुंदर असं फळ किंवा सुंदर असं मिष्टान्न खाल्ल्यानंतर, अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला जे सुख मिळतं तेवढं सुख काही हा जो आहे तो योगी तुम्हाला प्रदान करणार नाहीये। काहींना पैसे आल्यानंतर सुख मिळतं, काहींना जे गाडी बंगला विकत घेतल्यानंतर सुख मिळतं, परंतु इंद्रिय सुखांना तो महत्व न देता हा योगी जो आहे तो योगी काय करतो, होय निवविता सर्वेंद्रिया, तो सगळ्याच इंद्रियांना संतुष्ट करतो। मनुष्याच्या ज्या ज्या मनोकामना आहेत, मनुष्याच्या ज्या ज्या आपण म्हणूया तृष्णा आहेत, मनुष्याला ज्या ज्या गोष्टींच्या जी आहे ती आस लागलेली असते त्याला क्षमित करण्याचं काम, त्याला निववण्याचं काम, संतुष्ट करण्याचं काम, शांत करण्याचं काम हा योगी करत असतो। म्हणजे योगी क्या करता है कि योगी पानी की तरह सिर्फ कुछ, उन्होंने जो कहा है कि सिर्फ जबान की या टंग की जो है वो मधुरता, टंग को ही मधुरता प्राप्त करवाता नहीं है, तो वो शरीर के अंदर जो जो आपकी तृष्णा है, आपको जो जो चीजों की आकांक्षा होती है, अपेक्षा होती है, आपको लगता है कि ये मेरे पास चाहिए ही, नहीं तो मैं जिंदगी में अच्छी तरीके से जी नहीं सकता हूं, इनको शांत करने की कोशिश उस योगी के सानिध्य में है। वो उसको शांत करता है, वो उन सभी हमारे काम, क्रोध, लोभ, मोह, माया और मत्सर, इन सभी को
जो है मनुष्य के जीवन में से दूर करने की कोशिश उसके द्वारा की जाती है। उसके कारण संत एकनाथ कहते हैं कि हो सकता है कि योगी जो है वो पानी से भी ज्यादा जो है वो महत्वपूर्ण है। मेघ मुखे अदप पतन, उदकांचे देखुनी जान, अदप पाते निवती जन, अन्नदान सकळाशी। पुढचं कडवं, पुढचा स्टांजा। मेघमुखे अदप पतन, मेघमुखे मेघाच्या मुखातून, आपण म्हणूया तोंडातून काय होतं? अदप पतन, अदप पतन म्हणजे खाली येणं, कोसळणे, अदप पतन म्हणजे जमिनीवर येणे। काय जमिनीवर येतं? उदकाचे देखुनी जाणं। ज्या वेळेस ह्या निसर्गाचं जे चक्र आहे त्यात हे जे निसर्ग चक्रामध्ये हे जे पर्जन्याचे चक्र आहे, पावसाचं चक्र आहे, ते किती सुंदर आहे की ज्यावेळेस ह्या सृष्टीला पाण्याची गरज असते त्यावेळेस मेघ आपल्या मुखातून पाणी जे आहे या धरतीवरती काय करण्याचा प्रयत्न करत असतात? तर बरसवण्याचा प्रयत्न करत असतात। मेघमुखे अदप पतन, उदकाचे देखुनी जाण। कशापासून? त्यांना जाणीव आहे की अरे उदकाची देखून जाणं, जमिनीवरती आता पाण्याची आवश्यकता आहे, तर आता आपण पाणी काय केलं पाहिजे? तर जमिनीवरती जे आहे ते बरसवलं पाहिजे। हे मेघांना कळत असतं, आपल्या तोंडातून ते पाणी बरसवण्याचा प्रयत्न करत असतात। अदप पाते निवती जन, अन्नदान सकळाशी। ज्यावेळेस हे पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर सृष्टीचं नवीन चक्र चालू होतं, सृष्टी नवीन रूप धारण करते, नवीन नवीन रोपं जे आहेत ते तरारतात, रोपं तरारल्यानंतर जे आहे ते अन्नधान्य आपल्याला मिळतं आणि अन्नधान्य मिळाल्यानंतर सजीवांना लागणारी अन्नाची गरज जी आहे ती गरज त्या ठिकाणी पूर्ण होत असते। या पद्धतीने पाणी जे आहे ते पाणी ज्यावेळेस मेघांच्या मुखातून जमिनीवरती येतं, जमिनीवरती निसर्गाचं नवीन चक्र चालू होतं आणि मानवाची अन्नाची जी गरज आहे ते पूर्ण करण्याचं काम अतिशय न सांगताही कोण करत असतं? पाणी करत असतं, हा पाऊस करत असतो। पावसामुळे जे आहे ते सजीवांना सजीवांना जीवन जगण्यास एक प्रकारची मदत होत असते। म्हणून त्यांनी काय उदाहरण दिलंय ते आपण पाहू आणि नंतर पुढे पाहू। हिंदीमध्ये सांगायचं झालं तर मेघ मुखे अदप पतन, मेघ के मुख से बारिश बरसती रहती है और जब वो क्यों बरसती है कि उसको पता रहता है कि धरती को अभी जो है पानी की जरूरत है। अगर पानी धरती के ऊपर गिरेगा तो निसर्ग का चक्र शुरू हो जाएगा और सभी जो है वो हरियाली निसर्ग के ऊपर छा जाएगी, धान आएंगे, फसल उगेगी, धान आएंगे और धान के कारण जो है सजीवों की जो है वो हम कहेंगे भूख पूरी करने की कोशिश उस धान के द्वारा की जाएगी, उसको एक तौर के ऊपर अच्छा खासा खाने के लिए अन्न मिलेगा। ये जो है चक्र निसर्ग के द्वारा जारी रखा जाता है। लेकिन उसकी तुलना अभी एकनाथ महाराज किस तरीके से योगी से करते वो देखना सबसे महत्वपूर्ण है। अदप पाते निवती जन, अन्नदान सकळासी, तैसे योगी आसे खालुती येणे, जे ही लोकी जन्म पावने, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धारी। तैसे योगी हासी खालीती येणे, ज्या पद्धतीने ढगाच्या मुखामधनं पाऊस जमिनीवरती पडतो, निसर्गाचं हे अतिशय सुंदर असं चक्र आहे, त्याच पद्धतीने संत एकनाथ महाराज सांगतायत की कदाचित या धरतीवरती हे योगी पुरुष जे आहेत, हे योगी लोक जे आहेत, हे योगी व्यक्ती जे आहेत, ते ही लोकी या धरतीवरती कशासाठी जन्म घेतात? तर ते याच्यासाठीच जन्म घेतात, त्यांना याच्यासाठी या धरतीवर पाठवलं जातं। जन निववी श्रवण कीर्तने, निववी म्हणजे काय? पुन्हा एकदा संतुष्ट करणे। निववी म्हणजे काय? पुन्हा एकदा जे आहे लोकांना जे आहे त्यांच्या समस्यांमधनं, त्यांच्या चुकांमधनं, त्यांचा जो रस्ता चुकलेला असतो, ते जे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात त्याच्यापासून मार्ग दाखवण्यासाठी कोण काम करतं? तर योगी काम करतो। दोघांची कामं समान आहेत। ढगाचंही काम या धरतीवरच्या सजीवांची जे भूक आणि प्यास, एक आपण हिंदी मधला शब्द प्यास म्हणजेच तहान भागवण्यासाठी तो येतो, परंतु हा योगी त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचा आहे असं संत एकनाथ सांगतायत की तैसे योगियासे खालुती येणे, जे ही लोकी जन्म पावणे। ही लोकी या धरतीवरती
हा योगी खालुते म्हणजे खाली जमिनीवर कशासाठी येतो, तर त्याला तो आपलं आत्मज्ञान, आपलं जे त्याने आत्मसात केलेलं जे जीवनाचं ज्ञान आहे, जे जीवनाचं जगावं कसं यासाठी लागणारी जे एक मार्गिका आहे, जे जीवन जगावं कसं यासाठी लागणारा जो रस्ता आहे, तो रस्ता दाखवण्यासाठी जो आहे तो सामान्य लोकांना तो ह्या धर्तीवर येतो. सामान्य लोकांना त्यांच्या समस्यांमधनं सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न तो करतो. योग्य तो रस्ता दाखवण्याचा प्रयत्न तो करतो. आणि तो रस्ता जो आहे तो कदाचित संत एकनाथ म्हणतायत की ज्या पद्धतीने तो त्यांना ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जो आहे तो मनाने, आत्म्याने संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना जे आहे त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न तो करतो. तो कदाचित संत एकनाथांना त्या ढगांपेक्षाही, त्या पावसापेक्षाही जास्त महत्वाचा वाटतो. निज ज्ञाने उद्धारी. निज ज्ञाने उद्धारी म्हणजे काय, की आपल्या निज ज्ञान, आत्मज्ञान, की प्रत्येक मनुष्याला या धर्तीवरती पाठवण्याचं काही ना काहीतरी कारण या ईश्वराने, निर्मितीकाराने, परमेश्वराने केलेलं आहे. ते त्या माणसांना, ते त्या सजीवांना एका अर्थी किंवा त्या व्यक्तींना जे या जमिनीवरती राहतात त्यांना जे आहे त्या व्यक्तींना समजून सांगण्यासाठीच हा योगी या ठिकाणी जन्माला आलेला असतो. आणि म्हणून तो ह्या पडणाऱ्या पावसापेक्षा, मेघातून कोसळणाऱ्या पावसापेक्षाही अतिशय महत्वाचा आहे असं संत एकनाथांना वाटतं. हिंदी में कहा जाए तो बादल के मुंह से जो बरसने वाले बादल जो है, जो बारिश बरसती है, वो तो सजीवों को एक तौर के ऊपर एक निसर्ग के चक्र के द्वारा क्या करती है, तो उनके लिए खाने की उपलब्धता जो है निर्माण करती है. वो अलग अलग तरीके से फसल उगाकर जो है हरियाली निर्माण कर एक तरीके से सजीवों को उनके जीवन की ऊर्जा प्रदान करती है. लेकिन ये जो योगी है, वो योगी मनुष्य ने किस तरीके से जीवन जिया जाए, किस तरीके से जो है जीवन का मार्गक्रमण किया जाए. निववी श्रवण कीर्तने, इसका अर्थ ही है कि वो इस तरीके से श्रवण कीर्तने लोगों को अपने पास जो ज्ञान है वो लोगों को बांटते या उनको उनका खुद का ज्ञान जो है वो देते वो उनको आत्मज्ञान करवाता है या सही रास्ता दिखाता है. यही जो है योगी का कार्य एक तौर के ऊपर जो है हम कहेंगे कि पानी से भी ज्यादा महत्वपूर्ण है. ऐसा संत एकनाथ जी ने कविता के अंत में कहा है कि संत एकनाथ जी जो है वो ये कहते हैं कि योगी संत एकनाथ जी के द्वारा ऐसा कहा जा सकता है की आपण मराठीत पहिल्यांदा म्हणू की संत एकनाथांच्या म्हणण्यानुसार की असे योगी पुरुष, असे ज्ञानी पुरुष, असे योग्य असे लोकांना मार्ग दाखवणारे जे महान संत महात्मे आहेत, अशी लोक ही पाण्यापेक्षाही जे आहेत ते महत्वपूर्ण आहेत. कारण ते सर्व त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या हजारो, लाखो, करोडो लोकांच्या जीवनाला जे आहे ते सकारात्मक पद्धतीने जे आहे ते मार्ग दाखवू शकतात. त्यांना ते पूर्णपणे इंद्रिय जे सुख आहे किंवा आपण म्हणूया जो भोगवाद आहे किंवा आपण एक म्हणूया की माणसाला जो एका प्रकारे तो फक्त काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी, भौतिक गोष्टी म्हणजे ज्या बाहेर बाजारात विकत मिळतात त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जो मनुष्य अतिशय धावपळ करत आहे, त्याच्यात तो अडकून पडलेला आहे, त्याच्यातून मार्ग दाखवण्याचं काम फक्त आणि फक्त योगी पुरुषच करू शकतो. योगी पुरुष ही इस तरीके से इंसान को एक तौर के ऊपर जीवन का मकसद और जीवन का असली अर्थ समझाने की कोशिश कर सकता है. ये कहने की जो है कोशिश इस कविता में या इस अभंग में संत एकनाथ जी ने की है. और उनके अनुसार पानी से भी ज्यादा महत्वपूर्ण अगर कोई होगा तो वो योगी पुरुष है, क्योंकि वो परिवर्तन का सबसे बड़ा जनक है. वो परिवर्तन का सबसे बड़ा जो है एक अस्त्र है या एक तौर के ऊपर वो इस परिवर्तन का निर्माण करने वाला सबसे महत्वपूर्ण व्यक्ति है. मेरे ख्याल से
यहाँ तक आपको समझ में आया होगा. माझ्या पद्धतीने मला वाटतंय की एवढं समजून सांगितल्यानंतर तुम्हाला समजलेलं असेल. नसेल समजलेलं असेल तर पुन्हा एकदा कविता वाचा. पुन्हा एकदा शब्दांचा अर्थ जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने वाचून कविता 2-3 वेळा वाचण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि जर नाही समजलं तर पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. इन दिस वे, in English, last way I can say, in this Abhanga that Sant Eknath has composed, he had compared yogi with water, and according to him, yogi is more superior than water, and yogi is more important to change the faith of a human being. Thank you very much.